कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाहीतर काय, त्या दिवशी त्या अण्णांचा सुमनला संसार मोडूच्या बेतात होतो त्याचो. कशामुळे? या मोबाईलमुळे. उगाच आपण विषयाची परीक्षा कशा घेऊची? हो आजी, पण निशीला अभ्यासात उपयोग व्हावा म्हणून मी हा मोबाईल फोन आणला. मेघना आंटीने दिलेल्या नोट्स आता निशी यावर वाचू शकते ना? हो, बट दादांचा होकार असेल तरच, नाहीतर माझा लॅपटॉप आहेच. दादा, ऍक्च्युली मी त्याच इंटेन्शनने हा मोबाईल आणला होता. पण जर तुम्हाला योग्य वाटत नसेल तर इट्स ओके. नीरज, आता निशी तुमची होणारी बायको आहे आणि या नात्याने मी तुमच्या भावनेचा आदर करतो. आणि तसंही बघायला गेलं तर कुठल्याही गोष्टीचा जोपर्यंत अतिरेक होत नाही तोपर्यंत कुठलीही सोय म्हणा, वस्तू म्हणा, ही चांगलीच असते. माझ्या निशीवरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही ज्या हेतूने हा मोबाईल तिला देताय त्या हेतूचा ती नक्कीच आदर करेल. तुला याने एक्झामला खूप हेल्प होईल. हे बाय माझे, तुझ्या गोवर तुका फोन दिलात. बघू 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 कसा हा तो. छान अगो. किती हजाराचा असा? आत्या, नीरज सरांनी प्रेमाने दिलाय तो फोन मला. त्याची अशी पैशात नाही ग किंमत करतायत. हा, बरोबर आहे तुझा. प्रेमान दिलेली 4 आण्याची वस्तू पण ना लाख मोलाची वाटता. पण आमचे हे माका ना 1 रुपयाचं गजरो पण आणून देत नाहीत. आजकालची पोरा बायकोचं ना जास्तच कौतुक करतात. अगो घे बाई घे, तुझा फोन घे. काय केलंस तू हे? मी अजून फोन वापरला पण नाहीये ग. नीरज सरांनी माझ्या अभ्यासासाठी दिला होता फोन. आता फोन बिघडला तर त्यांना काय वाटेल? काल नीरज सरांच्या आईने एवढ्या मेहनतीने नोट्स बनवून दिल्या होत्या, त्या पण खराब झाल्या. आणि आता नीरज सरांनी एवढं प्रेमाने मोबाईल दिला तर तो जर बिघडला तर काय म्हणतील ते? म्हणतील की मला त्यांच्या भावनांची कदर नाहीये. आणि ह्या सगळ्या कोणामुळे? तर माझ्यामुळे असं म्हणूचा काय तुका? पण लाली आत्या, तो फोन तुमच्यामुळेच पडला. गप बसा. काय गो, तुझ्या सासून तुझ्यासाठी आणलेले कागद दिसले तुका? आणि रात्री मी तुझ्यासाठी चाय घेऊन इलय ता नाही दिसला? आता तो चाय त्या कागदांवर सांडलो ते का मी काय करणार? आता सुद्धा यो फोन मी तुका नीटच देत होताय, पण तू नीट नाही घेतलायस. मी काय करणार म्हणून पडले खाली. आणि माका तू नव्हतस तू. त्या अगं महागडा फोन आहे. हा जर फोन बिघडला तर किती पैशांचं नुकसान होईल. आणि घरातले सगळे मलाच ओरडतील. तरी दादा म्हणतो ते नको म्हणून. नसता घेतला तर बरं झालं असतं. उगाच घेतला मी फोन. निशी, प्लीज शांत हो तू. माझ्याकडे दे, लेट मी सी. बघू. या बघ, फोन घ्यायचो की नाही घ्यायचो तर तू ठरवूक गोया होतस ना. आणि आता ह्या असा झाल्यानंतर तू माका दोषी ठरवतस. आणि वस्तू हाती ती फुटणार बिघडणार त्याचा काय कौतुक? Thank you.
थँक्यू थँक्यू थँक्यू. बंधू, हा दादा. आता श्रेणूची परीक्षा जवळ आली आहे, त्यामुळे त्याला जरा अभ्यासाला वेळ द्यायला हवाय. हा. आणि तू हिशोबाकडे जरा लक्ष दे थोडे दिवस. होय दादा, म्हणजे मला वाटलं ना तर मध्ये मध्ये त्याला विचारेन, बाकी काय नाही. हा, ते ठीक आहे. कधी येतो श्रीनू? आत्ताच बसलो एसटीत. सकाळी 7-7:30 पर्यंत पोहोचाल. तू का बरा सगळा सांगता? औशिक एक गोष्ट सांगत नाही. कशाक सांगतलो? आज म्हणून काय दरवाजात मीठ मोरे घेऊन उभे राहतलस की काय? श्रीनू खाय जावचो असलं ना तर उमा त्याका सगळा करून देता. त्याका आंबोळे लाडू सगळा करून देता. तू काय करतस? या सगळा तू केला असतस ना तर त्यांना तुका पण सांगल्या नसता. बोल. बोला बोला, सगळे बोला. मका एक संधी सोडू नकोस. तू तर मका बोलू. त्यापेक्षा तूच संधी देऊ नकोस ना. उगाच काहीतरी खुसपट काढून गळे काढायची सवयच लागली आहे तुला. श्रीनू काय करतो, काय शिकतो, काय माहितीये तुला? बर, त्याने नाही सांगितलं तुला, पण तुला नाही विचारता आलं त्याला? जायच्या आदल्या रात्री श्रीनू रूम मध्ये आला होता त्याचे डॉक्युमेंट्स न्यायला, पण तेव्हा तुझ्या डोक्यात भलताच भुंगा बुडबुडत होता. आता झिलासाठी स्थळ शोधूच्या मागे असता. तेवढा एकच काय तावचीचं काम करता. बाये, आता तरी नीट वाग गो. हा, हाऊजाईन का बोलतस ना तसा सुनेक पण उठता बसता धारेवर धरशील. ह्या बघ, ती माझी सून. हा, मी बघेन कसा वागायचा त्यांच्याशी. तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे आणि त्याच्या नाटकी आईचे लाड करतास. मी काय बोललाय एका शब्दाने? हा, आता ते नीरजचा विषय कशा काढतस? हा आहे, आता तू म्हणतस ना तशी माका पण भीती वाटू लागलेली. हा, ताई बिचारे त्या सुने कसा वागत काय माहित. बंधू, ती काय फक्त लालीची सून नसणार आहे, ती आपल्या खोतांच्या घरची सून असणार आहे. आणि आपल्या खोतांच्या घरामध्ये सुनेला कायम सन्मानानेच वागवलं जातं. तू बघितलेस आतापर्यंत, आणि कायम वागवलं जाईल. श्रीनिवासने अजून फोन नाही केला, मेसेजही नाही केलाय. येऊ दे त्याला, आता बोलणारच नाही त्याच्याशी. ओवी, काय झालंय? आज मनापासून अभ्यास करत नाहीयेस तू? मन नाही लागत आहे आज. ठीक आहे, नाही लागत कधी कधी मन अभ्यासात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.